नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी तयार झालेली आहे आपल्या जयंतीमध्ये जाण्यासाठी. तर चला, तुम्हाला आज मी दाखवणार आहे आमच्या गडचिरोलीतील भीम जयंती. चला मग पाहूया बाहेर कसं वातावरण आहे ते जयंतीचं. तर मित्रांनो, आलेलो आहोत आपण बाहेर आणि हे पहा किती सुंदर असे पोस्टर लागलेले आहेत सर्वच. आपण आता सध्या पोहोचलेलो आहोत इंदिरा गांधी चौकामध्ये आणि हे पहा किती सुंदर असं वातावरण आहे भीम जयंतीचं. आणि हे पहा मेन चौकाला पण पूर्ण असा निळा झेंडा लावलेला आहे आणि बॅनर वगैरे लावलेले आहेत. खूपच भारी आहे. आणि हे पहा इथे पण असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. बाबासाहेबांचा फोटो वगैरे भारी ठेवलेला आहे. आता रात्री इथे खूप छान बघण्यासारखं असणार आहे. आणि हे पहा इथे पण किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पण किती सुंदर लावलेला आहे. हे इंदिरा गांधी चौकामधलं आहे. तयारी वगैरे आणखीन भरपूर चालूच आहेत. सर्व सेटअप वगैरे करणं. रात्री तर पाहायला आपल्याला खूप मजा येणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पाहत राहा. आणि हे पहा इथे पण किती सुंदर असं केलेलं आहे. सर्व असे बाबासाहेबांचे फोटोज वगैरे आणि एवढे सारे लाइटिंग. आणि हे पहा डेकोरेशन तर कसलं भारी केलंय ना. एकदम खालीपासून हे हत्ती सिंह वगैरे खूपच भारी डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे पहा इथे तर हे वालं तर मला खूपच जास्त आवडलं. किती सुंदर दिसत आहे. काहीतरी युनिक वाटलं. एवढं भारी डेकोरेशन आणि त्याच्यामध्ये मस्त बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांचा फोटो पण आहे. खूपच छान एकदम भारी वाइब येत होत्या. गाणे वगैरे फुल DJ मस्त चालू आहे. आणि त्याच्याच अपोजिटला हे पहा आपल्याला इथे पाहायला भेटत आहे गौतम बुद्धांचा फोटो. त्याच्यात इन्क्लूड सर्व महापुरुषांचे फोटोज आहेत आणि सुंदर असे इथे भीमगीते चालू होते. हे सर्व गाणे म्हणत आहेत. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला पाहायला भेटत आहे शिवाजी महाराजांचा फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा पण फोटो इथे लावलेला आहे. आणि मस्त असे गाणे वगैरे सर्व लावलेले आहेत. खूपच छान वाटत होतं. आणि हे पहा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा मोठा फोटो इथे पण लावलेला आहे. किती सुंदर फोटो आहे ना. मला तर खूप जास्त आवडला. मस्त मी सर्व असं पाहत फिरत आहे. खूप छान वाटत होतं मला. एकदम भारी सगळीकडे. आता तरी दिवसा पूर्ण तयारी आणखीन चालूच आहे सर्व सेटअपची. रात्री तर एवढा भारी असणार आहे ना इथला माहोल. तुम्ही नक्कीच पहा. तुम्हाला खूप जास्त मजा येईल. आता तुम्हाला दाखवते सध्याचा पूर्ण इंदिरा गांधी चौकामधला कसा आहे सध्याचा माहोल. हे पहा पूर्ण सगळीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो, बॅनर आणि सगळीकडे DJ गाणे वगैरे एवढं भारी वाटत आहे. खूपच छान. आता सध्या पहा किती गर्दी आहे, कोणच नाही. आता रात्री तुम्हाला पाहायला भेटेल कसली इथं मस्त राडा असणार आहे. एकदम फुल एन्जॉयमेंट. चला मग आपण आता रात्री पण आणखीन इथला पूर्ण लुक तुम्हाला मी दाखवते कसा असणार आहे तो. हे पहा किती सुंदर. मला तर खूप जास्त छान वाटत होतं. मी लवकर आले. आपल्याला थोडंसं शूट घ्यायचं होतं त्याच्यामुळे हे पहा आम्ही दोघांनी पण इथं थोडंसं शूट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता दुसऱ्या रस्त्याला अपोजिट साईडला पाहत आहोत. तर हे पहा किती सुंदर असं इथं पण डेकोरेशन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो इथं आहे आणि त्याच्याच बाजूला हे असं डेकोरेशन केलेलं आहे. इथे पण हे वेगवेगळे ग्रुप जे असतात आपल्या वेगवेगळ्या एरियामधले ते सर्व असे इथे बनवतात मेन चौकामध्ये आणि सर्व जयंती मेन चौकामध्ये येतात. तर मित्रांनो, आपण आता दिवसाचा माहोल आपल्या मेन चौकामधला पाहिलेलाच आहे. कसला भारी वाटत आहे ना. फुल एकदम भारी वाइब येत आहे. आता आपण रात्री पण आता रात्रीचा माहोल एकदम मस्त पाहूया. तिथं आणखीनच भारी दिसेल. भारी सर्व सेटअप केलेले आहेत. आणखीन तयारी चालूच आहे. आपण आता चाललेलो आहोत कॉम्प्लेक्स एरियाकडे. तर चला मग जाऊन पाहूया तिकडे कशी तयारी आहे आपल्या भीम जयंतीची. मला तर खूप मजा येत आहे फिरायला. खूप भारी वाटत आहे. एकदम DJ वगैरे मस्त वाजत आहेत. रात्री तर मस्त धमाल होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पाहत राहा. आपण आता रात्रीचा पण घेऊया तिथला माहोल कसा असतो तो. आता आपण पोहोचलेलो आहोत ITI स्क्वेअर इथे. हे पहा इथे पण सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. बाबासाहेबांच्या गौतम बुद्धांच्या प्रतिमा इथे ठेवलेल्या आहेत आणि खूप छान वाटत आहे. सर्व गाणे वगैरे लागलेलेच आहेत. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत एकता पार्कच्या समोर. आणि हे पहा एकता पार्कच्या बाहेर असे मस्त सर्व महापुरुषांचे पुस्तकांचा स्टॉल लागलेला आहे.
आणि चला आता आपण जाऊया एकता पार्कच्या आतमध्ये. मी आलेले आहे आणि मस्त असं सुंदर इथे रेड कलरचं कार्पेट वगैरे टाकलेलं आहे. रेलिंग्सला वगैरे एवढं भारी सजवलेलं आहे. खूपच छान वाटत होतं इथं पण मला. आणि हे पहा, आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाला वंदन केलेलं आहे. आता मी इथे अजून वंदन करत आहे. इथे माझ्या मिस्टरांनी पण फुले वाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत एकता पार्कमध्ये. आपल्या गडचिरोलीतील एकता पार्क इथे आपण आलेलो आहोत. आणि पहा किती सुंदर असं सर्व सजवलेलं आहे. मस्त असं कार्पेट वगैरे टाकलेलं आहे. रॅलिंगला पण पूर्ण फुलांच्या माळा लावलेल्या आहेत. आणि इथे बाबासाहेबांचा फोटो आणि संविधानाचा पण फोटो इथे लावलेला आहे. आणि पहा किती सुंदर असं सजवलेलं आहे आपल्या इथे. हे पहा, इथे पण पूर्ण असं टेंट वगैरे लावलेला आहे. छान. आता रात्री इथे असेल कार्यक्रम आणखीन. आणि हे पहा, पूर्ण असं सर्व रेलिंगला वगैरे फुलांच्या माळांनी सजवलेलं आहे. एकदम छान डेकोरेशन केलेलं आहे. इथं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर भगवान बिरसा मुंडाजी यांचे किती सुंदर असे पुतळे इथे आहेत आपल्या एकता पार्कमध्ये. खूपच छान वाटलं मला इथं पण येऊन. एकदम भारी वाईब होते. चला मग आपण आता जाऊयात आणखीन समोर. आणि आपण आता पोहोचलेलो आहोत टी पॉइंटला. आणि पहा, इथे पण असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. बाबासाहेबांचे फोटोज वगैरे इथे पण लावलेले आहेत. गाणे चालूच होते. आणि हे आपण परत येताना ITI स्क्वेअरला आपल्या डाव्या बाजूला हे असं बनवलेलं आहे, एवढं सुंदर. आणि आपला बघा आता रात्रीचा माहोल सुरू व्हायला सुरू होत आहे. इंदिरा गांधी चौकामध्ये आपण डबल परत आलेलो आहोत. आणि हे पहा किती सुंदर असं वातावरण आणखीन चालू झालेलं आहे. आणखीन खूप जास्त गर्दी व्हायची बाकीच आहे. आता तरी सुरुवात झालेली आहे. थोडे थोडे लोक जमा होत आहेत. चला तरी पण आपण थोडंसं रात्रीचं पाहूया. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत घरी. 7 वाजलेले आहेत. येतात आईस्क्रीम पण घेऊन आलेलं आहे. थोडंसं आईस्क्रीम आपण खाऊया. काहीतरी काम आहे माझं, तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे ते. आपण करून मग डबल आपण जयंती पाहायला जाऊया. तर मित्रांनो, आपण आता इथे दिवे लावत आहोत पूर्ण सगळीकडे आपल्या दारामध्ये. छान सजूया दिवे लावून. 7 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मी घरी आले. अगोदर म्हटलं घरी मस्त दिवे लावावेत, मग त्याच्यानंतर आईस्क्रीम खाऊन जावं, आणखीन मस्त फिरून येऊया. चला दिवे लावून घेते. चला आता ठेवूया. मस्त आपण असं सगळीकडे आता मी ठेवते. तुम्हाला नंतर दाखवते सर्व आपला फायनल लुक. हे बघा, मी सकाळी मस्त अशी रांगोळी काढली होती सगळीकडे. हे पहा, कुंड्यांच्या भोवताल पण रांगोळी काढली होती मी अशी छान. बघा किती सुंदर दिसत आहे ना. भारी वाटत आहे, एकदम प्रसन्न मस्त. तुम्हाला कसं वाटत आहे नक्कीच सांगा. मस्त आपण चला, मस्त आपले दिवे लावून झालेले आहेत. आता थोडंसं आपण पाणी वगैरे पिऊया आणि जाऊया परत आपल्या जयंतीमध्ये. पहा किती सुंदर दिसत आहे. चला मी आता चाललेली आहे आणखीन डबल आपल्या जयंतीमध्ये. आपण आलेलो आहोत जयंतीमध्ये. आणि पहा आता किती छान गर्दी वाढत आहे. आणि इथे मस्त केक कापणार आहेत. खूप सुंदर असा केक आहे, तुम्हाला मी दाखवते समोर. आणि हा पहा, हा आहे तो केक. किती सुंदर आणि किती मोठा केक आहे हे बघा. मस्त असं याच्यावरती सर्वच लिहिलेलं आहे. 135वी भीम जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली. किती सुंदर असा केक बनवलेला आहे. याचं वजन पण आय थिंक 135च असेल, मला कन्फर्म माहीत नाही, कारण यांनी अगोदर पण केक बनवला होता. पण बाबासाहेबांची जी जयंती चालू होती ना, त्याच वेटचा केक त्यांनी बनवलेला होता.
आणि हे पाहता इथं केक कटिंग आपलं झालेलंच आहे. एकदम भारी असा बँड वाजवत आहेत आणि पब्लिक पण भरपूर जास्त आहे पाहायला. खूपच भारी वाटत आहे. हे पहा कसलं भारी वाटत आहे. भरपूर पब्लिक आलेली आहे आणि याच्यानंतर तर आणखीन खूप जास्त पब्लिक येणार आहे. खूपच भारी आहे. सगळीकडे आता सर्व भाषण वगैरे चालू आहेत. सर्व प्रमुख पाहुणे वगैरे येऊन जात आहेत. भाषण वगैरे करणं चालूच आहे. आपण पाहत आहोत सगळीकडे. आणि आता सर्व भाषण वगैरे झाल्यानंतर एकदम फुल राडा होणार आहे. मस्त DJ वरती सर्वजण डान्स करणार आहेत आणि मी पण फुल एन्जॉय करणार आहे. चला मग पाहूया मी पण कसा डान्स करते, फुल एन्जॉय करते. पुढे तुम्हाला पाहायला मजा येईल. खूपच छान आहे सर्व. आणि ते सर्वजण असे भाषण वगैरे ऐकत थांबलेले आहेत पाहत. आणि मी पण पाहत थांबलेले आहोत. आम्ही दोघं, आम्हाला काय कोणाच्या इथे ओळखी नाहीत तरी पण आम्ही फुल एन्जॉय करत आहोत. पहा मस्त मजा येत आहे आम्हाला पण. आणि आता आपण दुसऱ्या साईडने पाहूया. हे पहा इकडे आहे जयंतीनिमित्त ठेवलेलं आहे रक्तदान शिबिर आणि इथे पण भरपूर अशी गर्दी होती आणि सर्वच महापुरुषांचे इकडे पण फोटो लावलेले आहेत. खूपच छान आहे. इकडे पण मस्त वाटत होतं. आणखीन भाषण वगैरे चालूच आहेत त्यामुळे म्हटलं थोडंसं आपण फिरून यावं आणि मी फिरायला आलेलो आहोत. तर हे पहा इथे खूप सुंदर अशी मिरवणूक निघालेली आहे. पहा किती भारी दिसत आहे मिरवणूक. सर्व बायका इथे डान्स वगैरे करत आहेत, फुल एन्जॉय करत आहेत. छान वाटत होतं पाहून. आणि बाबासाहेबांचा पण खूप सुंदर असा इथे फोटो लावलेला आहे. डेकोरेशन पण छान केलेलं आहे. आपल्याला एकतरी मिरवणूक पाहायला भेटली, कारण चौकामध्ये थांबल्यानं मिरवणूक पाहायचं राहून जातं. पाहूया आपल्याला समोर आणखीन पाहायला भेटतील मिरवणूक आपण. बघा किती सुंदर असे बाबासाहेबांचे फोटो दिसत आहे ना. आणि परत आपण रिटर्न आलेलो आहोत मेन चौकामध्ये. हे पहा किती जास्त आता सध्या तर गर्दी वाढलेली आहे. खूपच गर्दी वाढलेली आहे. आणि आता भाषण पण थोडेफार राहिलेले आहेत. आता भाषण पण संपणार आहेत आणि आपला डान्स चालू होणार आहे. सर्वांची फुल एन्जॉयमेंट चालू होणार आहे. थोड्या वेळातच पाहूया आपण.
आता पहा मी कसं इथं डान्स करायला आतमध्ये घुसत आहे. आता इथे तुम्हाला वाटत आहे का, की मला इथे कोणाचीच ओळख नाही, तरी पण मी एवढं मस्त यांच्यात मिक्स झाले म्हणून. खरंच इथं मला ना कोणाचीच ओळख नाही, आपल्याला कोणच ओळखीचं नाहीये, तरी पण मी यांच्यामध्ये डान्स करत आहे. छान वाटत आहे. सर्वजण काय आपलेच आहेत. ओळख नाही म्हणून काय झालं, पण सर्वच आपले आहेत. फुल एन्जॉय केलेला आहे. फुल मस्ती राडा केलेला आहे. एकदम भारी असा एन्जॉयमेंट केलेली आहे. छान वाटलं खूप दिवसानंतर असं डीजे समोर डान्स केलेला आहे. एवढ्या गर्दीमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि एवढं भारी वाटलं मला. मजा आली खूप छान. मस्त खूप वेळ डान्स केला. फुल मस्त एन्जॉयमेंट केलेली आहे मी. तुम्हाला कसं वाटत आहे नक्कीच सांगा. माझ्या इथं कोणच आपल्या ओळखीचं नाही. एक पण चेहरा ओळखीचा नाही किंवा कोण मला पण ओळखत नाही, मी कोणाला ओळखत नाही. तरी पण मी फुल मस्त यांच्यामध्ये मिक्स होऊन भारी एन्जॉय करत आहे, डान्स करत आहे. ते पण माझ्यासोबत मस्त वाइब मॅच करत आहेत. भारी वाटत आहे एकदम. आता मला इथे या मुली म्हणत होत्या, "चला दुसरीकडे जाऊया डान्स करायला. तिकडे आपण थोडा वेळ तिकडे पण डान्स करून या." मी म्हटलं, "मी नाही जाऊ, तुम्ही जाऊन या," म्हटलं आणि त्यांना पाठवलं आणि लगेच आपण इथे डान्स करायला सुरू केलेलं आहे. मग नंतर लगेच मी दुसऱ्या मुलींसोबत डान्स करायला सुरू केला. त्यांच्यासोबत पण भारी वाइब मॅच होत होत्या. भारी असा डान्स केलेला आहे. मग नंतर त्या अगोदरच्या पण मुली डबल वापस आल्या आणि मग आणखीन माझ्यासोबत डान्स केल्या. खूप छान वाटलं. खूप वेळा मी डान्स केलेला आहे आणि हे पहा बाबासाहेबांची फोटो घेऊन पण मस्त सर्व असं नाचत होते. निळे झेंडे वगैरे घेऊन नाचत होते आणि पहा पब्लिक बघायची आहे का तुम्हाला? पहा. हे एवढी डेंजरवाली पब्लिक होती ना, खूपच जास्त. खूप म्हणजे खूप पब्लिक आहे आणि पहा सगळीकडे डीजे, डान्स, फुल वाइब एकदम भारी क्रेझीवाला माहोल चालू होता. एकदम मस्त मज्जा येत होती सर्व पाहायला. मी जयंतीत जाताना पूर्ण मोबाईल रिकामा करून नेला होता. पण एवढं मी शूट घेतलंय ना, की सर्व स्टोरेज माझं आतमधलं संपून गेलेलं होतं आणि मिस्टर मला ॲक्शन करून दाखवतात, की संपले. मला वाटलं खतम झाले. मी म्हणत आहे चार्जिंग संपली का काय? जाऊ द्या म्हटलं माझं मी एन्जॉय करत होते. मग नंतर थोड्या वेळाने समजलं, की आपलं स्टोरेज संपले. मग मग मी बाहेर येऊन पूर्ण जे नको होतं ते आणखीन कट केलं. थोडंसं स्टोरेजमध्ये जागा तयार केली आणि मग नंतर आपण आणखीन दुसरं शूट केलेलं आहे. हे पहा, इथे एवढे मोठे असे सुंदर, सुंदर फटाके उडवत होते ना वरती आणि हे कंटिन्यू 5 ते 10 मिनिट माझा हात दुखून गेला एवढा वेळ पकडून माहिती का? आणि एवढे भारी वाटत होते. कंटिन्यू उडत होते असे फटाके एवढे सुंदर आणि किती छान दिसत आहेत पहा वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या डिझाईनचे. एवढं छान वाटत होतं ना मला तर हे पाहण्यास. पहा तुम्ही पण कसं वाटत आहे? एकदम भारी दिसत आहे ना? फुल भारी भेटलं मला हे फटाक्याचा पूर्ण शॉट मला खूप जास्त आवडला. मी एवढा डान्स करून थकले होते. पूर्ण अंगातून गरम वाफा येत होत्या डान्स करून माहिती का? एवढी जास्त गरमी आणि त्याच्यानंतर मग हे फटाक्याचं तिथलं चॉकलेट वगैरे घेतलं. चॉकलेट पण वाटत होते. मग चॉकलेट खात मस्त मी हे बघत थांबलेले होते आणि शूटिंग केलं. पूर्ण हात दुखत जात होता. खूपच भारी वाटत होतं मला. हे पहा किती सुंदर दिसत आहे ना कंटिन्यू
मी जयंतीमध्ये एकदम खुश, हॅपी, एकदम भारी वाटलं मला. पूर्ण घरी आल्यावर पण एकदम मस्त हॅपी होते. आणि जेव्हा मी एडिट करत होते ना, तेव्हा एडिटिंगमध्ये असं काही दिसलं, त्याच्यामुळं मला ना खूप जास्त वाईट वाटत आहे. आणि अजून पण वाटत आहे. एकदम माझं मन ना कसं तरी झाले, कारण मला खरंच खूप वाईट वाटलं ते. माझी चूक आहे, थोडंसं मी लक्ष दिलं नाही. हे मी असं का म्हणत आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच समजेल त्याच्यामुळे मला कशामुळे वाईट वाटत आहे ते. चला पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत, तुम्हाला पण समजेलच. आणि ते पूर्ण फटाके उडवणं झाल्यानंतर हे पहा, मस्त अशी इकडून आपली मिरवणूक आलेली आहे. आणि किती सुंदर असं याच मिरवणुकीपुढे एवढे भारी फटाके उडवलेले आहेत. चला पाहूया. आणि हे पहा किती सुंदर असा डीजे वगैरे आहे, एकदम मस्त वाटत आहे. पब्लिक पण फुल आहे. हे पहा मागे तर डान्स करायला आपल्याला दिसतच आहेत. चला पाहूया आपण. आता आणखीन गर्दी पहा, किती जास्त गर्दी वाढलेली आहे. तुम्ही समोर पहा, खूपच जास्त गर्दी झालेली आहे. आता एकदम भारी वाटत आहे. पहा किती जास्त पब्लिक आहे ना. या चौकाच्या अलीकडे एवढी आहे आणि या चौकाच्या पलीकडे पण एवढीच पब्लिक आहे, भरपूर अशी. चला आता ते डीजे समोर गेलेलं आहे आणि आता त्याच्या मागेही असे आपले सर्व मुली, बायका वगैरे डान्स करत आहेत. छान असं हे पण डान्स करत होते, फुल एन्जॉय करत आहेत. मस्त वाटत आहे. आणि मग यांच्या मागे आणखीन आपली मिरवणूक आहे भरपूर पाहण्यासारखी. आपण आणखीन पाहूया याच्या मागे पण आपल्याला काय काय पाहायला भेटते ते. पूर्ण गर्दीच गर्दी आहे भरपूर अशी. आणि आपल्याला ते लाइटिंग वगैरे दिसत आहेत मागे. आणि समोर इकडे पहा एवढी. आणि पहा किती सुंदर असे लाइटिंगचे वगैरे असं मस्त डोक्यावरती घेऊन फिरतात. किती भारी वाटते. याच्याने एक वेगळीच रौनक येते कुठल्या पण मिरवणूकमध्ये, जयंतीमध्ये. छान वाटतं या गोष्टी. मला तर खूप जास्त आवडतं हे पाहायला. एकदम डोळे अट्रॅक्ट करतात या सर्व गोष्टी. छान वाटतं मला तर. हे पहा किती सुंदर दिसत आहेत ना. आणि याच्या मागे आपल्याला आता पाहायला भेटणार आहे सुंदर असा 5 घोड्यांचा रथ. पाहूया आपण आता याच्या मागे पण आपण. भारीच आहे पाहण्यासारखं. हे पहा आलेलाच आहे तो 5 घोड्यांचा रथ. किती सुंदर असा दिसत आहे ना भारत. आणि या रथामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती दिसत आहे मला. आणि हे पहा किती छान हे मोर आहेत. आणि मोरांची मान कंटिन्यू इकडे इकडं हालत आहे. आणि एवढ्या भारी अशा लाइटिंग वगैरे आहेत पूर्ण या रथावर. आणि हे रथाची छत्री पण गोल गोल वरती फिरत आहे. एकदम भारी वाटत होतं हे पण. मस्त.
चला आता जात आहे हा रथ समोर. आता पाहूया याच्या मागे आपल्याला आणखीन काय पाहायला भेटेल. मी तर खूप जास्त एक्सायटेड असते सर्व पाहण्यासाठी. आणि हे पहा इथे पण एक मागे खूप सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. खूप छान वाटलं हे सर्व पाहून. सर्व महान थोर पुरुषांचे फोटोज वगैरे सर्वच निघलेले आहेत आपल्या मिरवणुकीमध्ये. खूपच भारी वाटत आहे मला तर. पहा किती सुंदर आहे फोटो पण. आणि मस्त वाटत होतं सर्व हे पाहून. गाणे खूप जास्त त्याच्यामध्ये, कंटिन्यू असं संगीत नव्हतं त्याच्यामुळं आपल्याला कंटिन्यू गाणेच याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्याच मागे महात्मा ज्योतिबा फुलेंचा पण फोटो आहे. किती सुंदर असं दिसत आहे सर्व हे दृश्य पाहायला. मला तर खूपच जास्त छान वाटत आहे. किती सुंदर यांचा फोटो आपण इथे लावलेला आहे. सर्वांच्या पुढे कॅन्डल, अगरबत्त्या सर्वच इथे लावलेलं आहे. फुलांच्या माळा वगैरे खूप छान वाटत आहे. आणि हे पहा किती सुंदर असा सर्व फुलांनी सजवलेला ट्रॅक्टर कसला भारी आहे. आणि याच्यामध्ये आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. किती सुंदर दिसत आहेत. आणि हा जो फोटो आहे ना, हा फोटो मला खूप जास्त आवडतो. माझा फेवरेट फोटो आहे. खूपच सुंदर असा फोटो लावलेला आहे यांनी बाबासाहेबांचा. आणि ट्रॅक्टर पण खूप छानच सजवलेला आहे. मस्त अशी मिरवणूक काढलेली आहे. छान वाटलं सर्व पाहून अशी मिरवणूक वगैरे. तर आता झालेली आहे आपली मिरवणूक पाहून. आणि आपण आता आणखीन इकडे आलेलो आहोत. सर्वांचे डान्स वगैरे चालूच आहेत. खूप छान वाटत आहे सर्व पाहून. सगळीकडे एवढी पब्लिक पाहून मस्त वाटत आहे. सर्वजण एवढे भारी एन्जॉय करत आहेत सर्वच. आता आपण आणखीन थोडा वेळ आपण पाहत थांबलेलो आहोत इथे. आता आपलं सर्व पाहून वगैरे झालेलंच आहे. आपण आता थोड्या वेळाने निघणारच आहोत. आणि तुम्हाला थोड्या वेळात समजणारच आहे की मी का दुखी झाले. थोड्या वेळात तुम्हाला कळेलच. हे पहा आता थोडंसं म्हटलं आमच्या दोघांचे पण शॉट नव्हते, त्याच्यामुळं थोडंसं मी इथे घेतलेलं आहे. झालेलं आहे आपलं जयंतीमध्ये फिरून. आणि आता आम्ही जयंतीच्या बाहेर निघालेलो आहोत बाईकवरती. आता तुम्ही सर्वांचे रिॲक्शन पहा. मला नका पाहू, रिॲक्शनच पहा. मला तर आता नंतर मी पाहिले तेव्हा खूप छान वाटलं सर्वांचे रिॲक्शन वगैरे पाहून. मस्त मज्जा आली. मी पहिल्यांदा एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये असं ब्लॉगिंग करत फिरलेली आहे आणि ब्लॉग केलेला आहे एवढ्या गर्दीमध्ये. आता इथे एक येल्लो शर्टवाला मुलगा येईल, त्याची रिॲक्शन पहा आता तुम्ही. आता येईलच तो लगेच. हे बघा इथे कसा डेंजर करत आहे रिॲक्शन. मला त्याची रिॲक्शन पाहून छान वाटलं. आणि मस्त इथं मी पण डान्स करत होते. त्या दादांनी पण डान्स केला भारी. मस्त मज्जा येत होती. आता इथे एक ताई भेटेल, त्या ताईने पण आपल्याला हाय केलेला आहे ब्लॉगमध्ये. मी पाहिलं आणि मी पण हाय केलेला आहे. नंतर एका काकाजींनी पण केलेलं आहे, पण माझं लक्षच नव्हतं. सॉरी काकाजी. हे पाहित आहेत ते काका, आता येतीलच. हे बघा माझं लक्षच नव्हतं. आम्ही इथं गाडी वळवून जात होतो, थोडंसं रिटर्न घ्यावं म्हटलं. आणि माझं लक्षच नाही की कोणी आपल्याला मागून हात करत आहे किंवा आवाज देत आहे. कारण माझं लक्ष फक्त कॅमेऱ्याच्या अँगलकडे होतं. मी असं लक्षच पाहिलंच नाही. आणि हे दादा पहा किती पळत येत होते. मला खूप वाईट वाटलं नंतर. आणि आता आवाज तर येतच नव्हता, कारण एवढीच जास्त इकडं आवाज होता आपल्या डीजेचा वगैरे. त्याच्यानंतर मला खूप जास्त बेकार वाटलं की आता मला समजलं मी एडिट करताना की ते दादा मलाच थांबवत होते. आय एम रिअली सॉरी दादा. नंतर कधी जर मी तुम्हाला दिसले तर प्लीज भेटा. आणि तुम्हीच जयंतीमध्ये थांबत होता हे मला सांगा, कारण नक्कीच मी तुम्हाला ओळखेल आणि माझ्या पण मनाला समाधान वाटेल. तर मित्रांनो, झालेले आहे माझं पूर्ण जयंती फिरून. आता चाललेली आहे मी घरी. फुल एन्जॉय केलेला आहे. तुम्हाला कशी वाटली आमच्या गडचिरोलीतील भीम जयंती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.
आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हे पहा, सर्व जयंत्या आता रिटर्न जात आहेत.